नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं तुती रेशीम शेती या यूट्यूब चॅनलवर। आज सकाळी थोडंफार हालचाल आपल्याला अळ्यांची पाहायला मिळालेली होती। सकाळी पण पूर्णतः मोल्ट उठला नव्हता। पूर्णतः मोल्ट म्हणजे सकाळी 50% मोल्ट उठला होता आणि त्याच्यानंतर दुपारून म्हणजे 12 वाजेपर्यंत 80 ते 90% मोल्ट उठला। त्याच्यामुळे आम्ही पाला कापायला सुरुवात केली आणि शेडमध्ये अर्धा तास अगोदर, पाला देण्याच्या अर्धा तास अगोदर आम्ही विजेता पावडरची धुरळणी करायला सुरुवात केली। वेट केअर विजेता हा सुद्धा एक बेड डिसइन्फेक्टंटचा पावडर आहे, जेणेकरून अळींवर ग्रासरी फ्लॅचरीसारखे रोग येत नाही आणि त्यांचा प्रादुर्भाव होत नाही। म्हणून ह्याचा वापर आपल्याला 1 दिवस आड करायचा। चौथा मोल्ट उठल्यानंतर 1 दिवस आड आपल्याला विटेकर विजेता आणि दुसऱ्या दिवशी सप्लिमेंट वापरू शकता किंवा चुना मिक्स करून सप्लिमेंट वापरता येते, जेणेकरून बेड ड्राय राहील आणि सप्लिमेंट पावडर हा आपल्या अळ्यांना मस्करडाइन या रोगापासून दूर ठेवतो। म्हणून अल्टरनेट डे हे पावडर वापरणे योग्य आहे। त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचे रोगांचा प्रादुर्भाव आपल्या बेडवर येणार नाही, आपल्या शेडवर येणार नाही। चौथा मोल्ट उठल्यानंतर आपल्याकडे 7 दिवसाचा वेळ असतो। 7 ते 8 दिवस त्या अळ्या घेतात। आपल्या 8 दिवस ते पाला खातात आणि त्या 8 दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असतात। यावेळेस अळ्यांची योग्य काळजी घेणे महत्त्वाचे असते, जेणेकरून कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही पाहिजे, आपली मेहनत वाया गेली नाही पाहिजे। म्हणून बेड डिसइन्फेक्टंटचे जी पावडर आहे ते वेळोवेळी मारणे गरजेचं आहे। तोडलेला पाला शेडमध्ये आणून आपण त्याचे शेंडे कापून घेत आहोत। शेंडे कापण्याचं एक कारण हे आहे की जो शेंड्यांचा पाला असतो तो खूप कवडा असतो आणि त्याच्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते। असा पाला आता आपल्याला नको आहे। कवडा पाला आतापर्यंत आपण दिलेला आहे, पण आता याच्यानंतर चौथा मोल्ट उठल्यानंतर आपल्याला कवडा पाला द्यायचा नाही आहे। पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्याच्यामुळे सुद्धा बुरशी वगैरे प्रादुर्भाव होऊ शकतो बुरशीचा। तर त्याच्यापासून वाचवण्यासाठी आपल्याला तो पाला कट करून घ्यायचा आहे आणि निब्बर पाला जो असतो तोच आपल्या अळ्यांना खाऊ घालायचा आहे। याची विशेष दक्षता आपल्याला घ्यायची आहे। आपला चौथा मोल्ट हा 42 तासानंतर उठला। पूर्ण 48 तास घेतले नाही, पण 42 तासांनी उठलेला मोल्ट त्याची दक्षता आपण इथे घेणार आहोत। आणि मोल्ट उठल्यानंतर आपण त्यांच्यावर धुरळणी केल्यानंतर आपल्याला पाला टाकलेला आहे त्यांच्यासाठी, आणि पाल्याला अक्षरशः त्या 2 दिवसाचा उपवास होता ते अक्षरशः चिकटलेले आपल्याला दिसून येत आहेत आणि यावेळेस त्यांना पाला देणे खूप गरजेचं आहे। आणि हे 7 दिवस त्यांची फीडिंग जी असेल ती भरपूर प्रमाणात व्हायला पाहिजे, जेणेकरून त्यात सुदृढ तयार होतील आणि आपल्याला चांगला कोश देतील। म्हणून त्यांची काळजी घेणे खूप आवश्यक आहे। तर शेतकरी बांधवांना कशी वाटली ही माहिती कमेंटमध्ये नक्की कळवा आणि सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा। धन्यवाद।